ज्या दिवशी वडनेरला महापूर आला होता, आपण बघितलं असेल, त्या ठिकाणी लाखी म्हणून एक गाव आहे. त्या ठिकाणाहून सकाळी पहाटे 3 वाजल्यापासून मला फोन येत होते. त्यांचं पूर्ण कुटुंब अडकलेलं होतं आणि पाणी सारखं वाढत होतं आणि ज्या स्लॅबवरती बसले होते तो स्लॅब सुद्धा जुन्या पद्धतीचा होता आणि तो हालत होता. त्याच्या कुटुंबाची काय अवस्था झाली असेल. कर्मधर्म संयोगानं त्या ठिकाणी सगळं वेळेत झालं, ती माणसं सुखरूप आली. वडनेरसारखं गाव आहे. आता त्या दिवशी खरं तर मला आपल्या आई तुळजाभवानीचं त्या दिवशी घटस्थापना होती. मी जर तिथं घटस्थापनेला जाऊन बसलो असतो तर ह्या लोकांना जी अडचण त्या दिवशी वडनेरवर आली, त्या वडनेरला आपण बघितलं असेल की प्रचंड प्रमाणात पुरामुळे तिथं सुद्धा 1-2 वर्षाचं मूल, त्याची आई, त्याचे आजी आजोबा 24 तासापासून पडत्या पावसात छतात बिगर अन्नाचं बिगर पाण्याचं बसलेले होते. तुम्ही 1 तासभर कपडे ओले करून थोडं 1 तासभर ह्या थंडीत उभारून दाखवा, आपल्याला सुद्धा हुडहुडी भरते. कसं ते 2 वर्षाचं मूल राहिलं असेल, त्याची आई कशी राहिली असेल. मला वाटतं ही बी वंचना होती. आणि म्हणून मी सुद्धा त्या दिवशी देवीला म्हणलं की बाबा माझं कर्म काय आहे, तिथं जाऊन घटस्थापना करण्यापेक्षा कुणाचा जीव वाचवण्यासाठी जर आपला वेळ कामी येत असेल तर आपण आपला वेळ कुठं देणं गरजेचं आहे, त्या माणसाचा जीव वाचवण्यासाठी. आणि तेच मी केलं.